सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आज आहे रंगपंचमी. रंगपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पोरांनी तर रंगपंचमी खेळले, मी त्याच्या व्हिडिओ पुढे ऍड करणार आहे. परत आहोनला नाश्ता करून दिला, पोहे ते खाऊन ते गावाकडे गेले. आणि आता काय झालं रे? अरे बस बस रडतोय, बस झालं. रडायचं नसतं बाळा. प्रणेश बाय करो पप्पाला पी दे. हो रंगपंचमी कोण आणलं बाय कलर ते? हा जाऊ, भांडण करू नका. पाणी पिऊन जा थोडं. पोरांची ना सकाळ सकाळी इथं रंगपंचमी चालू झाली. यामध्ये समर्थ, सम्राट, राजवी, अन्वित, विष्णू, श्लोक आणि प्रज्ञेश इतक्या मुलांची मला ओळख आहे. बाकीचे पण गल्लीतले आलेत, पण त्यांची नावं काय मला माहिती नाही. ते दुसऱ्या शाळेत आणि दुसरीकडे ट्युशनला असल्यामुळं. तर हे सगळे ना समर्थच्या जेवढे नाव सांगितलं ते समर्थच्या स्कूलचे, ट्युशनचे, एकाच बसमधले आणि एकाच ट्युशनमधले आणि एकाच शाळेमधले हे सगळे आहेत. आणि खूप छान असं एन्जॉय केलं. लाडू थोडासा भिवून लांब उभारलेला होता. पोराने त्याच्या अंगावर कलर मारला, थोडासा पायावर पडला तर तो 3 वेळा वर रडत आला आणि 3 वेळा खाली गेला. कारण त्याला तेवढा आणखीन कलर खेळायचं समजत नाही. पण दुसऱ्याचं बघून त्याने खूप एन्जॉय केलं. नंतर तर तो आतमध्ये सोप्यावरती येऊन बसला आणि खिडकीतूनच बघून खूप ते आनंद घेत होता. तर मुलांनी खूप असं एन्जॉय केलं. पप्पांनी छान असे कलर, पिचकाऱ्या आणून दिले होते. तर मला सुद्धा पिचकारी पप्पांनी आणली होती. 3 पिचकाऱ्या तिघांसाठी. गेल्या वर्षीच्या 2 होत्या, तरी पण नवीन आणलेले ह्या वर्षी. आणि लाडू बघा कसा पिचकारी घेऊन बाजूला थांबलाय. तर खूप राजवी बघा ना, एकटीच त्यामध्ये तेवढ्यामध्ये एकटीच आहे ती ना, पण खूप छान असा कलर खेळते राजवी. अजिबात भीती नाही, खूप कॉन्फिडन्स आहे राजवीला. तर खूप छान अशी रंगपंचमी साजरी केली पोरांनी आणि ते बघूनच मला खरंच खूप छान वाटलं. आणि आज जेवणाचा मेनूसुद्धा स्पेशल असणार आहे. पुढे तुम्हाला मी सांगते की काय आणि कोण येणार आहे आपल्याकडे रंगपंचमी खेळायला जेवणासाठी. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की रंगपंचमी कशी झाली 2026. आणि लाईफ टाईमसाठी तर आता हे कॅमेऱ्यात कॅप्चर झालं आहे. मुलं मोठं झाल्यानंतर सुद्धा हे व्हिडिओ ते बघतील, त्यांना खरंच खूप छान वाटेल. आणि समर्थचं लक्ष लाडूकडं आहे. वरून मी सुद्धा लक्ष ठेवत होते डोळ्यात वगैरे कलर जाईल म्हणून. तसं थोडंफार झालं समर्थच्या तोंडात आणि हे कलर दाताला ते बसला, निघतच नव्हता काही प्रयत्न केलं तर. पण सगळे कलर चांगले होते, आम्ही तरी आणलेले. आणि पोरांनी खरंच खूप छान अशी रंगपंचमी खेळली बरं का. म्हणजे मन नाराज नाही झालं, खूप ते हॅप्पी झाले खेळून. मनाला त्यांचे समाधान, म्हणजे बाबा आम्ही रंगपंचमी छान पद्धतीने खेळलो. तर 2-4 दिवसापासून अगोदर त्यांचं रंगपंचमीचं त्यांचं चाललं होतं नियोजन. असं खेळायचं, तसं खेळायचं, पप्पा हे पाहिजे ते पाहिजे, असं खेळूया, कुठंतरी पार्क वगैरे जाऊया, असं चाललेलं होतं. पण ठीक आहे, एक्झाम चालू असल्यामुळे समर्थच्या ना तासभर मी त्याला खाली सोडलं रंगपंचमी खेळण्यासाठी. आणि खूप छान खेळले. मोकळं मैदान आहे, थोडी माती धूळ आहे, पण ह्यातच खरी मज्जा येते. गावाकडल्या गावरान पद्धतीनं म्हणायला काही हरकत नाही. तर खूप छान अशी रंगपंचमी खेळलेली आहे. वरून खालीपर्यंत रंगले. दोघालाही मी जुने कपडे घातले होते, जुने असलेले, म्हणजे चांगले. हे राजवी बघा ना कशी श्लोकला कलर लावते, समर्थला सुद्धा लावलेला आहे. झाली रंगपंचमी, एन्जॉय, फुल एन्जॉय. चला, माझा विचार आहे की आज जाऊबाई येणार आहेत. तर समर्थ, सान्वी, जाऊबाई सगळे येणार आहेत. त्यांना बोलवले 2 तासासाठीच येणार आहेत ते ट्युशनला सोडल्यानंतर. तर मस्त आज पुरी भाजीचा बेत करावा असा विचार आहे माझा सगळ्यांसाठी. कारण मी त्यांच्याकडे गेलते तेव्हा त्यांनी मस्त असं पाणीपुरीचा बेत केला होता. आणि मी सुद्धा बिर्याणी बनवून नेली होती, व्हेज बिर्याणी. ते ह्यावेळेस मस्त मी त्यांना फोन करून सांगितलं की घरी जेवण बनवू नका, स्वयंपाक बनवू नका, मग आपल्या इकडे जेवायला या तुम्ही सगळे. तर चला मस्त पाणीपुरी नाही, पुरी भाजी बनवूया. घातलेत मी बघण्यात, बटाटे शिजायला घातले तर त्याचाच रटरट आवाज येतोय. आणि इथं मी आता करते बघा पुरीची तयारी. आणि बाहेर पोरं इतकं खेळतायत की त्याचा धिंगाणा ऐकायला येतोय तुम्हाला.
आता इथं मी मीठ टाकून का छान असं, आणि मिठासोबतच मी पुरीमध्ये आणखीन थोडंसं साहित्य घालणार आहे जेणेकरून आपली पुरी ना खमंग होईल. तर ओवा थोडासा हातावरती चोळून आणि जिरेसुद्धा टाकणार आहे बरं का मी. तर अशा पद्धतीनं मी पुरी बनवते, म्हणजे पचायला हलकी, दिसायला छान आणि चवीला सुद्धा छान होते ह्या पद्धतीनं पुरी. तर बऱ्याच वेळा मी पहिलं चॅनलवरती आपल्या दाखवलेलं आहे. आणि परत माझ्या लक्षात आलं की आता कोथिंबीर, तर मी असंच पिठामध्ये हे करत होते, तितक्यात मला रंगपंचमी खेळून गेला, पण बाहेर पोरांची मस्त अशी धमाल चालू आहे अजून, मोठ्या मुलांची 5वी 7वीच्या. आणि मला सुद्धा कालपासून फोन आणि मेसेज, आपण इथं जाऊ रंगपंचमी खेळायला, तिथं जाऊ, कुठं जाणार आहे विचारायला. पण समर्थची परीक्षा चालू आहे आणि सम्राटमुळे मला खरं तर घर सोडता येत नाही. आणि परीक्षा नसती तरी काहीतरी केलं असतं, पण त्याची सध्या फायनल परीक्षा चालू आहे आणि आपण फिरणं बरोबर नाही दिसत. त्यामुळे आम्ही घरीच रंगपंचमी साजरी केली. रंगपंचमी पण झाली, खाऊन पिऊन पण झालं, अभ्यास पण झाला, ट्युशन पण झालं. कणिक मळत होते तर खाली भाजीवाल्या काकू आलेत, कोथिंबीर आहे त्यांच्याकडे, तर चला घेते पुरी भाजीला कोथिंबीर. मस्त अशी कोथिंबीर आणली. नेहमीच भाजीपाला विकायला येतात त्या काकू आल्या होत्या, तर थोडंसं ह्या कोथिंबीरीला बिया आलंय, पण देशी म्हणत होत्या. आणि उंच खूप होती आणि हिरवीगार ताजी ताजीच होती, पण थोडंसं फुलं आले होते, धन्य लागत होते त्याला. तर मग माझ्याकडे कसलीच नव्हती आणि आज पुरी भाजीचा बेत आहे म्हणून म्हणलं चला घेऊन येऊया. आणि एक पेंडी मी 10 रुपयाला घेऊन आले, नेहमी त्यांच्याकडूनच घेते, छान देतात त्या. आणि घराच्या जवळ आलं ना मुद्दामून आवाज देतात, म्हणजे मला ऐकायला यावं आणि घ्यावं मी म्हणून. आणि त्या असंच दारोदार सगळीकडे फिरून विकतात, वयाने खूप जास्त आहेत. आणि मी घेते त्यांच्याकडून. माझ्याकडं कधी लईचा आवाज देऊ लागल्या, घे काय पाहिजे का म्हणल्या का, माझ्याकडं असलं तर सुद्धा पुढे होईल मला म्हणून मी त्यांच्याकडून घेते, कारण ते आशेने आवाज देतात. तर थोडीशी कोथिंबीर मी नीट करून घेतली, आता धुवून घेते. स्वच्छ धुवून तिला बारीक अशी चिरून मी आता हे पुरीचं जे आपली कणिक आहे ना त्याच्यामध्ये, तर बरोबर टायमिंगला काकू आल्या, म्हणतात ना ज्याच्या नशिबात आहे त्याच्या ते पोटात जातं, तोंडात घास जातो. तर ही कोथिंबीर बहुतेक आमच्या सगळ्यांची नशिबात होती, उशिरा निघून टायमावर पोचली, त्यामुळे मग हे आमच्या पोटात जाणार आता आज. आणि ते ग्रेव्ही न बनवता डायरेक्ट टोमॅटो हे टाकणार आहे फोडणीला, कारण ग्रेव्ही बनवली की टोमॅटो बी, बटाटे पण बारीक आणि ग्रेव्ही पण पूर्णच गाळ होऊन जातो. त्यामुळे ना जास्त लहान नाही आणि जास्त मोठं नाही. कांदा सुद्धा बारीक करून घेतले मी. चला बटाटे शिजवून घेतले आणि मसालाही सगळा गोळा करून घेतला. थोडंसं तेल जास्त प्रमाणात टाकले, कारण बटाट्याची भाजी छान आहे आणि छान अशी चमचमीत व्हावी. तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरे, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि अद्रक हे सगळं मी एकदा टाकलेलं आहे. आणि छान असं ह्याला परतून ना कलर चेंज होईल आणि पूर्ण तेलामध्ये त्याचा एकजीव झाला पाहिजे, तरच आपली भाजी छान लागते. हे बघा किती मस्त असं मी तळायला लागले. आणि त्याच्यामध्ये लगेच खडे मसाले टाकले, जास्त नाही, तेजपत्ता, दालचिनीचे छोटे छोटे 2 तुकडे आणि 2 लवंगा टाकलेल्या आहेत. खरं तर ते टाकायच्या नव्हत्या मला, पण फ्लेवरसाठी टाकल्या, कारण पोरं खाणार आहेत, ते 2 आणि माझे 2, 4 असं. त्यानंतर इथं मी मीठ टाकलेलं आहे बरं का, हे शिंदेलोन मीठ आहे, रेग्युलरवालं नाही, त्यामुळे थोडासा कलर वेगळा दिसला असेल तुम्हाला. त्यानंतर मी थोडीशी हिंग टाकले, कसुरी मेथी आणि हिंग मला खरंच खूप आवडतं फ्लेवरसाठी, पण कसुरी मेथी माझी संपली आहे, त्यामुळे मग मी फक्त हिंगच टाकलं. आणि छान अशी ना तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही तळून घ्यायची. मीठ टाकलं की ग्रेव्हीला लवकर तेल सुटतं, म्हणजे ग्रेव्ही लवकर तळली जाते आणि मऊसुद्धा होते, एकजीव होते. ग्रेव्ही छान तळल्यानंतर आता आपले लाल तिखट टाकलेलं आहे मी, या ठिकाणी अंबारीचं वापरते मी, छान असा कट यावा म्हणून. त्यानंतर टाकत आहे मी परत मी टाकलेला आहे त्यामध्ये गरम मसाला. गरम मसाला टाकल्यानंतर पण आपलं जे सोलापुरी काळं तिखट आहे घरी बनवलेलं, तर ते काळं तिखट मी इथं 2 चमचे टाकत आहे, छान असं तिखट व्हावं म्हणून. थोडीशी हळद पावडर सुद्धा टाकलेली आहे आणि हे आपला घरचा मसाला. तर छान असं हे आता ग्रेव्ही अगोदर बनवून घ्यायची आणि जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं बरं का.
नाहीतर मग ग्रेव्ही जर जळली तर पूर्ण भाजीची चव आणि कलर सगळं बदलतं. तर मिक्सरचं भांडं धुवूनच मी त्यामध्ये टाकले. त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि खोबरं बारीक केलं होतं. तर मस्त असं आता एकजीव ग्रेव्ही झालेली आहे. आणि शिजवून साल काढून थोडंसं बारीक चुरून घेतलेला जो बटाटा आहे पांढरावाला, तर तोच त्याच्यामध्ये आता टाकायचा आहे. तुम्हाला मोठ्या मोठ्या फोडी आवडत असेल तर तुम्ही मोठ्या फोडी टाकलं तरी सुद्धा छान. आणि आता याच्यामध्ये ना गार पाणी टाकायचं नाही, ती चूक करायची नाही. नाहीतर मग एवढं साहित्य मसाला घातलेली भाजी पांचट होऊन जाते गार पाण्यामुळं. तर थोडंसं कोमट उकळतं टाकलं तर छानच. आणि जर वेळच नसेल तर कमीत कमी कोमट करून घेतलं तर चालेल. तर मी कोमट करून घेतलेलं आहे, कारण मी तांब्यामध्ये गरम करायला ठेवले होते आणि तांब्यामध्ये उकळणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी कोमट करून घेतलं आणि मग ती पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं. थोडंसं रस्सा करायचा होता मला सोबत भातासोबत खाण्यासाठी. पुऱ्या मोठ्या मोठ्या करते. तर आता मी भाजी करेपर्यंत आपली कणिक छान अशी भिजली होती बरं का. कोथिंबीर, जिरे, ओवा, मीठ टाकलेलं आणि थोडंसं तेल टाकून मी मऊ करून घेतलं होतं. त्यानंतर खूप असं छान भिजलेलं आहे पीठ. आणि इथं पुऱ्या तुम्ही बघू शकता. आणि दही असतं ना भटुरं, त्या पद्धतीनं मी मोठ्या लाटलेल्या आहेत. म्हणजे छोट्या छोट्या मला करत तेवढा वेळ पण नव्हता आणि टाईमपास करत बसायचं नव्हतं. आणि मोठ्या तेलसुद्धा मी जास्त ठेवलं होतं तळायला, म्हणून मी मोठ्या बघा हे का टम अशा पुऱ्या फुगत आहेत छान भिजल्यामुळं. कलरसुद्धा छान येतो आणि ती मध्ये मध्ये आपण जिरे, ओवा आणि कोथिंबीर टाकतो ना, त्यामुळे दिसतात खूप छान. हे बघा छोट्या चपात्या बनवताना आपण त्या पद्धतीच्या मी पुऱ्या बनवलेल्या आहेत. तर छान तळून घेते. अगोदर मी 4-5 करून ठेवल्या, ते तळल्या आणि मग पुन्हा कसं केलं, मोठ्या मोठ्या असल्यामुळं थोडंसं मंद आचेवर तळायला वेळच लागत होता. कढईतली तळेपर्यंत खाली मी लाटून तयार करून ठेवत होते. अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या. भातसुद्धा मी बनवून बाजूला ठेवला होता. आणि आता 12 वाजणार आहेत आणि मग ते ट्युशन सुटलं की मग सगळे समर्थला सुद्धा जाऊबाई घेऊन येणार आहेत. समर्थ सानवीसुद्धा येणार आहेत. चिमेला पुरणपोळी किंवा खीर असं करतात, पण मी इथं आहो आणि नणंदबाई गावाकडं आणि इथं आम्ही तिघं, तिथं दोघं, मग इथं वेगळं तिथं वेगळं. मग त्यापेक्षा म्हणलं की सुट्ट्याला आपण गेल्यावर काहीतरी बनवूया. तर आज समर्थला ना पुरी भाजी माझ्या खरंच खूप आवडते आणि बाहेरली पुरी भाजी आम्ही जास्त देत नाही त्याला. तर मस्त असं पुरी भाजी. आणि अचानक 10च्या आसपास माझ्या डोक्यात आलं की आपण पुरी भाजी करूया. आणि मी मटकी वगैरे काहीच भिजवलं नव्हतं. मग जे आहे त्याच्यामध्ये मस्त असं करण्याचा मी प्रयत्न करत असते बरं का. हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असं माझ्या कधीच नसतं. माझं स्वयंपाकामध्ये आहे याच्यात ॲडजस्ट करायचं आणि कमीत कमी साहित्यामध्ये छान चविष्ट कसा स्वयंपाक बनवता येईल हा माझा मेन उद्देश असतो. आणि मी मस्त अशी मटकी हे काही न वापरता, वटाणा फिटाणा वापरता स्वयंपाक करायला आणि खाऊ घालायला मला खरंच खूप आवडतं. माझी आवडती कला, जर प्रत्येकात एक कला असते तर मला माहिती आहे माझी कला स्वयंपाक बनवणं हे आहे. आणि मस्त अशी कोथिंबीर मी चिरून घेतली परत एकदा आणि मस्त भाजीला कट आलेला होता तर त्यावरती हिरवी कोथिंबीर टाकून घेतली आणि मग परत मिक्स केलं आणि झाकून ठेवलं. तर असं पुरी भाजीचा स्वयंपाक तयार आहे. जाऊबाई आल्या की लगेच जेवायला. मस्त असं भाजी इथं बनवलेल्या आहेत पुऱ्या. सगळ्यांनी मिळून मस्त असं पोट भरून जेवण केलं आम्ही. त्यानंतर फार कलरफुल झाले रे बाबा. खाऊ दे पिऊ दे की नाही, आता खेळायचं म्हणलं कशाला. रंगपंचमी खेळायचं असतं. समोर पण ते गोरी दिसते. खाऊन पिऊन मस्त आम्ही रंगपंचमी खेळले. आता पोरलला खाली पाठवले कारण त्यांना पातळ कलर करायचा आहे. ब्लॉग बघितले असतील. सात वाजले रे. तुमची अजून होळी संपणार, कधी संपणार आहे रंगपंचम? आ संपणार आहे का नाही आज? समोर सर्दी होईल त्याला. 7 वाजलेत. आवरा लवकर. दिवसभर खेळता आजारी पडणार आहे तुम्ही आता. अशा प्रकारे आमचे होळी रंगपंचमी आमची पूर्ण झालेली आहे.
आणि आता आंघोळ करून मस्त असे कपडे ते बदलले, त्यांनी सगळा कलर काढायचा प्रयत्न केलाय. समूचा थोडाफार आहे, उद्या त्याला शाळेला जायचंय, उद्या त्याचा EVS चा पेपर आहे. सध्या त्याच्या फायनल एक्झाम चालू आहेत. लाडुली पण चकाचक झाले, लाडुलीला कलरच खेळले नाही, रडारडी लय केलं. तर चला, तुमची रंगपंचमी कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. अशीच रोजच्या डेली बघू आम्ही तुमच्यासोबत शेअर करत राहू. पोस्ट तर मी करते दुपारी 1 वाजता. तर बाय, सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. परत एकदा शुभरात्री. शुभरात्री.